नमस्कार मंडळी, राम राम. मग नंतर मित्रांनो मामाचा आला फोन. मामा म्हणले आपली आज अखंड हरिनाम सप्त्याची पंगत आज जेव्हा आलंच पाहिजे. मग मामा म्हणले म्हणजे काय, मामा म्हणले पोचलो जेवायला. जेवायला पोचल्यावर पाहिलं तर भात वरण चपाती शिरा मस्त केलं. पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं मित्रांनो, आपल्या राम मंदिराचा उत्सव चालू झालेला आहे 22 डिसेंबरला. तरी पण आपण सगळेजण तिथे जाऊ. मग नंतर आखाड्यावर आलो, मस्त कपडे बदलले, बॉडी फिट दाखवलं मित्रांनो. बॉडी थोडी कमी झाली मित्रांनो, पण काही हरकत नाही. मग कपडे बदलू आणि मग निघालो सरकारी गवत आणण्यासाठी. मग मित्रांनो सरकारी गवत आणण्यासाठी सर्व सरकारी गवत, अरे मित्रांनो एक सांगायचं राहिलं, सरकारी गवत म्हणजे काय राहते, एक ढोरायला खाण्यासाठी एक घास राहते. म्हणजे ते काय ऊसाचा असा प्रकार नसतो, पण ते ढोरासाठी अति पौष्टिक आणि मस्त, म्हणजे असं की चारा बेस्ट राहतो. मग चारा मस्त उचललो आणि निघालो आखाड्याच्या दिशेने. मग मित्रांनो आखाड्यावर गेल्यावर ध्यान अरे राव, मोबाईल तर तिथंच विसरला. मग आलो मी मोबाईल नेण्यासाठी वापस. म्हणलं राव कसं काय झालं की काही पत्ता बी नाही काहीच नाही. मग आलो खाना घेऊन आलो आणि तुम्हाला बी घेऊन गेलो. मग चारा टाकलो आखाड्यावर. मग चारा टाकलो, भाऊ बघितला काय करीत होता, तर भाऊ शंभू संग खेळत होता, त्याला पाणी पाहिजेच होता. शंभू पाणी पित नव्हता, नाटकं करत होता. मग काय झालं मित्रांनो, मग असं लक्षात आलं की अरे रे रे आपला कोयता तर तिथंच विसरला की राव. सरकारी गोतच घेऊन आलो नसतं आणि कोयता विसरला जाग्यावरच. मग जाग्यावर विसरल्या, आम्ही गेलो कोयता आणायला. मग तुम्हाला एक झाड दाखवू का मित्रांनो, हे मी 700 रुपयाला झाड घेतलेलं आहे नारळाचं. 2 वर्षाने याला नारळ लागणार असे तो म्हणतो, आता काय होते कोणाला माहीत. मग मित्रांनो 5:30 वाजले. 5:30 नंतर दूध काढलो, खाणं दूध घेतलो आणि मग निघालो आहे. एकदम दूध खराब गेलं मित्रांनो. 60 रुपये 70 लागायचं, 60 रुपये फॅट लागला. काय करावं, काय पैसाच आला नाही. तर मग नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.